तर्कशास्त्र स्वरूप. तर्कशास्त्र ही तत्वज्ञानाची एक शाखा आहे. तसेच इतर सर्व शास्त्रांचे म्हणजेच विषयांचे शास्त्रही तत्वज्ञान व तर्कशास्त्र हेच आहे. कारण इतर शास्त्रांना त्यांच्या अभ्यास विषयात तर्कशास्त्र हा आधार असतो. तर्कशास्त्रामध्ये तर्काचा म्हणजेच अनुमानाचा अभ्यास केला जातो. अनुमान हा एक ज्ञानाचा प्रकार आहे. ते ज्ञान मिळवण्याची एक रीत आहे. आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्ञान होत असते. प्रत्यक्ष ज्ञानात प्रामुख्याने इंद्रियांचा सहभाग असतो, तर अप्रत्यक्ष ज्ञानामध्ये आपणास शब्द आणि अनुमान या माध्यमातून ज्ञान मिळत असते. आपले बहुतेक ज्ञान हे अनुमानाने प्राप्त झालेले असते. प्रत्यक्ष अनुभव किंवा इंद्रियांच्या साहाय्याने मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा अनुमानाच्या मार्गाने मिळणारे ज्ञान खूप अधिक असते. या दृष्टीने अनुमानाला मानवी जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनुमान म्हणजे प्राप्त ज्ञानाच्या आधारे अप्राप्त ज्ञान मिळविण्याची रीत होय. नदीला पूर आल्याचे दिसले की आपण म्हणतो की वर पाऊस पडला असला पाहिजे. हे नव्याने ज्ञान होते. यामध्ये ज्ञानप्राप्ती होत असताना आपले मन त्यामध्ये सहभागी होत असते. प्राप्त ज्ञानाच्या आधारे आपले मन अप्राप्त अशा ज्ञानाकडे धाव घेते. अनुमान म्हणजे प्रत्यक्षाच्या मागून येणारे ज्ञान होय. अनु म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाच्या मागाहून, तर मान म्हणजे प्रमाण किंवा मोजणे होय. ज्या ज्ञानात प्रत्यक्ष ज्ञानाच्या मागून येणाऱ्या ज्ञानाचा समावेश होतो ते अनुमान होय. अशा अनुमानाचा अभ्यास तर्कशास्त्रामध्ये केला जातो. आता आपण पुढे तर्कशास्त्राचा अर्थ काय आहे ते पाहूया. तर्कशास्त्रात किंवा तर्कशास्त्र या शब्दाचे दोन प्रकारे समर्थन केले जाते. एक, तर्कशास्त्र हा शब्द इंग्रजी भाषेतील लॉजिक या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. लॉजिक हा शब्द ग्रीक भाषेतील लोगस या शब्दापासून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ विचार असा होतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की तर्कशास्त्र विचारांशी निगडीत आहे. तर्कशास्त्र हा शब्द तर्क व शास्त्र या दोन शब्दांनी मिळून तयार झालेला आहे. तर्कशास्त्रातील तर्क हा मूळ शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ अंदाज, अनुमान, कयास असा केला जातो. तर्काला न्याय असेही म्हटले जाते. न्याय म्हणजे निष्कर्षाप्रत येऊन किंवा घेऊन जाणारी मानसिक प्रक्रिया होय. या प्रक्रियेला तर्क किंवा अनुमान असं आपण म्हणतो. यावरून तर्कशास्त्राची व्याख्या विचारांच्या नियमांचे शास्त्र अशी केली जाते. काळाच्या ओघात लॉजिक हा शब्द काही शास्त्रांच्या शेवटच्या भागात प्रत्यय म्हणून दिसू लागला. उदाहरणार्थ सायकोलॉजी यालाच आपण मानसशास्त्र असं म्हणतो, तर बायोलॉजी याला आपण जीवशास्त्र म्हणतो. म्हणून लॉजिकचा अर्थ शास्त्र किंवा शास्त्रीय विचारांची तत्वे असा करण्यात आला. थोडक्यात तर्कशास्त्र हे विचार आणि विचार पद्धतीविषयीचे शास्त्र आहे. आता आपण तर्कशास्त्राचा उगम आणि विकास कसा झालेला आहे या दृष्टिकोनातून पुढे जाऊया. पाश्चात्य तर्कशास्त्राचा उदय किंवा उगम सोफिस्टांच्या काळात म्हणजेच इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये झालेला दिसतो. यालाच शास्त्रीय रूप सॉक्रेटिस, प्लेटो व पुढे अधिक मोठ्या प्रमाणात एरिस्टॉटल याने दिले. पण नंतर मध्ययुगीन काळात धर्माच्या समर्थनार्थ तर्कशास्त्राचा वापर सुरू झाला. तो काळ सोलॅस्टिकांचा काळ होता. ते धर्माचे समर्थन या माध्यमातून म्हणून तर्कशास्त्राला सोलॅस्टिकांचे तर्कशास्त्र म्हणतात. संपूर्ण मध्ययुगात हाच विचार प्रवाह होता. नंतर प्रबोधन काळात याचा लोप झाला व विज्ञानाचे महत्त्व वाढू लागले. यातून निर्माण होणाऱ्या दृष्टिकोनाचे समर्थन होऊ लागले. धर्मापेक्षा विज्ञानाची कास धरणे मानवी समाजाच्या हिताचे आहे
असे सांगितले गेले. त्यासाठी विचारातील सुसंगतीपेक्षा विचाराची सत्यता वस्तुस्थितीशी सुसंगत असावी हे तर्कशास्त्रीय विचार महत्वाचे मानले जाऊ लागले. अरिस्टॉटलच्या आकारिक तर्कशास्त्राला पूरक अशी तर्कशास्त्राची एक नवीन शाखा उदयाला आली. तिलाच वैज्ञानिक पद्धती असे म्हटले गेले. याला अनुभववादी तर्कशास्त्र असेही म्हणतात. 20व्या शतकात सांकेतिक किंवा गणिती तर्कशास्त्र या नवीन शाखेची भर पडली आणि पुन्हा आकारिक तर्कशास्त्राची मूलभूतता सिद्ध झाली. त्यासाठी पुन्हा तर्कशास्त्रात बऱ्याच सुधारणा केल्या गेल्या. या सुधारणा करण्याचे कार्य डी मॉर्गन, बुल, व्हेन या विचारवंतांनी केले. त्यानंतर यामध्ये रसेल, व्हाईटहेड यांनी भरीव व मोलाचे कार्य केले. एक प्रकारे तर्कशास्त्र जिवंत आणि प्रवाही ठेवले. यावरून तर्कशास्त्र हा विषय मानवी जीवनात प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडणारा, माणसाला त्या त्या क्षेत्रात अधिक व्यवस्थित सुसंवादी बनवणारा व सर्वोच्च ठिकाणापर्यंत घेऊन जाणारा एवढेच नव्हे तर संपूर्ण समाजाला वैचारिक संपन्नतेकडे नेऊन व्यापक व मानवहितैषी बनविणारा विषय आहे. तर्कशास्त्र हे युक्त विचारांचा आधार आहे. म्हणून एखादे संशोधन असो की संगणकाची कार्यप्रणाली किंवा एखाद्या खुनाच्या घटनेमागील सत्य किंवा गूढ असो, आपल्याला तर्कशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. तसेच भाषेतील दोष दूर करण्यासाठी सुद्धा तर्कशास्त्राचा उपयोग होतो.